Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 2 एप्रिलच्या भागात ईशाची आई सरंजामींच्या घरात घडलेला प्रकार बाबांना सांगू नकोस अशी विनंती ईशाला करते. पण तितक्यात ईशाचे बाबा तिथे येतात आणि त्यांना सर्व प्रकार समजतो. ते पुष्पाला ओरडतात आणि विक्रांतची माफी मागायला सांगतात. इकडे सरंजामींच्या घरी जयदीप सोनियावर चिडतो आणि विक्रांतची माफी मागायला सांगतो. पुन्हा असं काहीही करू नकोस असं तिला बजावतो. इकडे ईशाला तिने सरांचा विश्वासघात केलाय असं वाटत असतं. तेव्हा रुपाली तिला समजावते. विश्वास ही नात्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं रुपाली तिला सांगते. विक्रांत सरांवर कधीही संशय घेऊ नकोस असं तिला बजावते. इथे सोनिया विक्रांतची माफी मागते आणि जयदीप तिच्यावर रागवल्याचं सांगते. तेव्हा विक्रांत मी काही गोष्टीची पुस्तकं शोधून ठेवतो असं सांगतो. विक्रांत स्टडी रूम मध्ये जातो आणि तिथली एक कॅसेट शोधून काढतो. ती कॅसेट पुस्तकांसोबत ठेवतो आणि सोनियाला फोन करून जयदीपसाठी काही पुस्तकं ठेवली आहेत ती त्याला वाचून दाखव असं सांगतो. सोनिया स्टडी रूम मध्ये येते तेव्हा तिला ती कॅसेट सापडते ज्यावर राजनंदिनी असं लिहिलेलं असतं. सोनिया जयदीपला ती कॅसेट ऐकवते. त्यामध्ये राजनंदिनीचा आवाज ऐकू येतो. राजनंदिनी जयदीपला गोष्ट सांगत असते. जयदीप ती कॅसेट मागून घेतो आणि निघून जातो. या मालिकेच्या आगामी भागात विक्रांत झेंडेंकडे त्याने राजनंदिनीच्या आवाजातील कॅसेट मुद्दाम स्टडीमध्ये ठेवल्याचा खुलासा करतो. तर जयदीप घडलेली गोष्ट आईसाहेबांना सांगतो आणि ईशा देखील मला अशाच गोष्टी सांगते असं देखील सांगतो. ईशाच राजनंदिनी आहे हे सिद्ध करण्याचा विक्रांतचा प्लॅन यशस्वी होणार का? राजनंदिनीचे सत्य ईशाला समजणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.